शांती तैसी सरळ देहा स्थूल देहाची निवृत्ती करून अक्षिती श्रीरामे। हो, स्थूल देह आहे का? या स्थूल देहामध्ये जे काही सूक्ष्म देह राहतो आहे का, सूक्ष्म देह स्थूल देहाला चालवितो आणि त्याच्यामुळे हा सूक्ष्म देह दुःख भोगतो, ते सुचवित आणि हे करत आणि म्हणून सुख दुःखाला पात्र होत। हा स्थूल देह मी आता ठेवणार नाही, सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करील, म्हणजे आत्मरूप सूक्ष्म देहाच्या पलीकडचा आहे आणि त्याच्यामध्ये मी आता प्रवेश करणार आणि या जन्म मरणातून मुक्त होणार। पण त्याच्यासाठी मला तुझ्या समोर मरायचं आहे। जशी सती पतिव्रता आपल्या पतीबरोबर सती जाते आणि त्या पतीला आणि स्वतःला सुद्धा जन्म मरणातून मुक्त करते, तसं तुझ्या समोर मला मरायचं आहे आणि पुन्हा एकदाच मरायचं, पुन्हा जन्माला बी यायचं नाही आणि पुन्हा मरायचं बी नाही। येण्याची शरीरे जन्मा येणे जाणे सरे, एकदाच आलोय ना आलोय, पण एकदाच मरायचं, पुन्हा जन्मायचं बी नाही आणि मरायचं बी नाही। मग प्रभू रामचंद्राने कृपा कटाक्ष न्याळिले आपल्या पदी बैसविले, बाप रुक्मादेव गुरु विठ्ठले भक्ता दिले वरदान आणि देवाचं वरदान मिळाल्यानंतर आपल्या हातात मरण, माणूस इच्छा मरणी होतो, कवा मरायचं आणि कवा जगायचं हे सगळं काही आपण ठरवितो, पण आपल्या हातात काही नाही, हा यम ठरवितो। आणि मग देवाची कृपा झाली, तात्काळ म्हणले राम कृपेने स्थूल देहाचा त्याग केला, जसं सर्प कातीन टाकतो आणि नवजवान होतो तशी परिस्थिती झाली।